नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. जी भरती निघालेली आहे. वैद्यकीय शिक्षण व द्रव्य विभागाकडून मंत्रालयाकडून ती भरती निघालेली आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. लेटेस्ट जी-आर आलेला आहे मित्रांनो याच्या भरतीसाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणती-कोणती पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं फॉर्म कसा भरायचा आहे. ओके. आणि अप्लाय कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे. लगेच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला चॅनल पहिल्यांदा असायला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाकडून आलेला आहे, मंत्रालयाकडून. जसे की खुद्दमधील पदांचा आकृतिबंध निश्चित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून. तारीख बघू शकता 21 जुलै 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, आपण ते जाणून घेऊया. प्रशासकीय विभाग त्यांच्या आधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांना आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 29/6/2017 मध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत मित्रांनो. या आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य खुद्द विभागास मंजूर करण्यात आलेल्या पदांचा सर्वकष आढावा घेऊन विभागांच्या कामाची वाढलेली व्यापक व त्यानुसार अधिकची कार्यसरणी निर्माण करण्याचे तसेच नवीन पदनिर्मिती, अस्तित्वातील पदे विपंगत करणे याबाबतच्या प्रस्तावना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने 8/10/2024 रोजीच्या सन 2024 मधील तिसऱ्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे मित्रांनो. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या आस्थापनेवरील 10 कक्ष अधिकाऱ्यांची वाढीव पदे निर्माण करून व एक उच्च श्रेणी लघुलेखन, त्याच्यानंतर 2 लघु टंकलेखन आणि 2 टंकलेखन अशी 5 एकूण 5 पदे व्यक्तगत करून सुधारित 132 पदांचा आकृतिबंध मंजूर करण्याबाबतचा विचारधारा केलेली होती मित्रांनो. ओके. शासन निर्णय आता बघूया याच्यामध्ये शासन निर्णय काय दिलेला आहे. आता शासन परिपत्रक वित्त विभागाकडून दिलेलं आहे 29/6/2017 मधील मार्गदर्शक सूचनांचे प्रमाणे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील सर्व पदांचा आढावा घेण्यात आला मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आता वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागातील पदांच्या सुधारित आकृतिबंधात उच्चस्तरीय समिती व वित्त विभागांच्या मंजुरी प्राप्त झालेली आहे मित्रांनो. त्यामध्ये आता पद जे असणार आहे वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या स्थापनेवरील 10 कक्ष अधिकाऱ्यांची वाढीव पदे निर्माण करून एक उच्च श्रेणी लघुलेखन, 2 लघु टंकलेखन, 2 टंकलेखन अशी 5 पदे व्यक्तगत करून सुधारित 132 पदांच्या आकृतिबंधास प्रपत्र अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये प्रपत्र अ दिलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य व खुद्द विभागाचा सुधारित आकृतिबंध. याच्यामध्ये सवर्ग दिलेला आहे, वेतन श्रेणी, मंजूर पदे दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघूया आता पहिलं पद असणार आहे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव. त्याच्यामध्ये आपल्याला सवर्ग पद दिलेलं नाहीये. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे एक पद. ओके. सहसचिवसाठी तर वॅकन्सी असणार आहे 27 सॅलरी असणार मित्रांनो. यांना बघू शकतो तुम्ही 1,23,100 ते 2,15,900 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. याच्यात 5 पदे आपल्याला बघायला मिळतात. दोघं पदांना मिळून उपसचिवला पण इथं वॅकन्सी सहसचिव, उपसचिवला 25 सॅलरी असणार. याच्यामध्ये 78,800 ते 2,09,200 याच्यात दोघांना मिळून 5 पदे बघायला मिळतात. त्यानंतर अपर सचिवला इथं असणार मित्रांनो 23 सॅलरी असणार आहे. त्याच्यामध्ये 67,700 ते 2,08,700 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. 6 पदे असणार आहे. आता कक्ष अधिकारी याच्यामध्ये आता 2 टप्प्यांमध्ये इथं असणार आहे. 17 सॅलरी असणार आहे. 47,600 ते 1,51,100 आणि दुसरं जे पद असणार S20 मध्ये 56,100 ते 1,77,500 यांना जे असणार आहे 4 वर्ष अर्थाकरिता सेवेनंतरचं इथं असणार आहे. 4 वर्षानंतर आपल्या इथं झाले की आपल्याला एवढा पगार इथं मिळेल. ओके. याच्यामध्ये आपल्याला टोटल इथं 22 पदे बघायला मिळतात. ओके. लेखा अधिकारी S16 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये त्यांना 44,900 ते 1,42,400 एवढी सॅलरी बघण्यास मिळते. एक पद असणार आहे. सहाय्यक लेखा अधिकारी याच्या S15 सॅलरी असणार 41,800 ते 1,32,300 याच्यामध्ये एक पद बघायला मिळतं. निवड श्रेणी लघुलेखनला S17 सॅलरी असणार आहे. 47,600 ते 1,51,100 च्या 2 पदे. उच्च श्रेणी लघुलेखनला 16 सॅलरी असणार आहे. 44,900 ते 1,42,400 5 पदे बघायला मिळतात. निम्न श्रेणी लघुलेखनला 15 सॅलरी असणार 41,800 ते 1,32,300 चे 2 पदे बघायला मिळतात. लघु टंकलेखन मध्ये 60 सॅलरी असणार आहे.
25,500 ते 81,100 यांना याच्या 2 पदे बघायला मिळतात आणि टंकलेखनमध्ये S6 सॅलरी असणार आहे 19,900 ते 63,200 याच्यात एक पद बघायला मिळतात. सगळ्यात जास्त इथे पद असणार आहे सहाय्यक कक्ष अधिकारी S16 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला लेखन 50,900 ते 1,42,400 एवढी सॅलरी असणार आहे. 27 पदे असणार आहे आणि लिपिक टंकलेखनसाठीच्या मित्रांनो S6 सॅलरी असणार आहे 19,900 ते 63,200 या 34 पदे बघायला मिळतात. त्यानंतर वाहन चालकसाठी ते S6 सॅलरी असणार आहे 19,900 ते 63,200 एवढा पगार असणार आहे. ज्यामध्ये त्याला एक पद बघायला मिळतात आणि शिपाईसाठी परमनंट वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये S1 सॅलरी 15,000 पासून 27,600 त्याच्यामध्ये 12 पदे एकूण 132 पदे असणारे मित्रांनो हे भरण्यात येणार आहे. ओके, सरळ सेवा भरती असणारे परमनंट वॅकन्सी असणार आहे. सदर आदेश वगैरे दिलेले आहेत 8/10/2024 मध्ये झालेल्या प्राप्त झालेल्या सहमतीनुसार मित्रांनो. ओके, अशा प्रकारची पॉझिटिव्ह असणार मित्रांनो. आता GR आलेला आहे, याची भरती प्रक्रिया चालू झालेली नाही मित्रांनो. अजून लवकर याची भरती प्रक्रिया पण चालू होणार आहे मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं, अभ्यासाला लागायचं आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा व्हिडिओला मित्रांनो. ओके, आणि तुम्हाला कधी याची काही डाऊट असेल या व्हिडिओ तर का तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचं, टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा जॉब पर्चेस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.